हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद्भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग आणि यामध्ये आज आपण पाहूयात 9वा श्लोक. श्लोक असा आहे, कविं पुराण मनुषासितार मनोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः परस्तात्. विनोबाजी म्हणतात, सर्वज्ञकर्ता गुरुजो पुराण सूक्ष्माहूनि सूक्ष्म अचिंत्य रूप गिळूनि अंधार उजेडलाजो तो चिंतुनिया प्रभू सूर्यवर्ण. अतिशय सुंदर आणि अतिशय अर्थपूर्ण, म्हणजे म्हणावं तर अर्थ जर पूर्ण उलगडून सांगायचा तर तासभर सुद्धा पुरेल की नाही, इतका ह्या श्लोकाचा गर्भितार्थ सुंदर आहे. तरीही आपण आपल्या थोडक्या वेळेच्या ह्याच्या गणितात बसवून अर्थ पाहणार आहोत. जाणून घेऊयात. जो माणूस सर्वज्ञ आणि अनादी, सर्वांचा नियंता, सूक्ष्मापेक्षा अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण पोषण करणारा, त्याचप्रमाणे अचिंत्य स्वरूप म्हणजेच काय की सूर्याप्रमाणे नित्य प्रकाश रूप आणि अविद्येच्या अज्ञानाच्या पार पलीकडे असणाऱ्या शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे निरंतर स्मरण करतो. आता या श्लोकामध्ये भगवंतांनी दिव्य परमपुरुषाचं अप्रतिम असं वर्णन केलेलं आहे. आता आम्ही सुरुवातीलाच सांगितलं की अतिशय सुंदर अप्रतिम असा श्लोक आहे की काही काही जे श्लोक आहेत ना, तर तो प्रत्येक श्लोकच आपल्याला दैनंदिन जीवनात असाच्या असाच लागू पडेल असं नसतं. तर त्याचा अर्थ जाणून घेतला किंवा त्या अर्थावर जर मनन चिंतन केलं तर त्यातून जे काही उलगडतं ना, ते आपल्याला दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी निश्चित उपयोगाचं असतं. सच्चित आनंद स्वरूप परमेश्वराचं चिंतन कसं करायचं हे तर या अध्यायाचं सार आहे. अतिशय महत्वाचा असा हा अध्याय आहे. असं मी म्हणणार नाही हाच महत्वाचा तोच महत्वाचा, परंतु अक्षर ब्रह्मयोग हा अध्याय म्हणजे काही विशेष महत्वाचा आहे. भगवंतांनी या अध्यायात अर्जुनाला अक्षर म्हणजे जे नाश पावत नाही त्या संदर्भात खूप वेगळ्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे. आता आपल्याला ठाऊक आहे ना की काही काही शब्दांचे अर्थ जे आहेत तर ते एका शब्दासाठी अनेक अर्थ असतात. तर त्याच्यामध्ये कधी कधी ह्रस्व दीर्घाचा फक्त फरक असू शकतो आणि असे आपल्या मराठीमध्ये असंख्य शब्द आहेत. जसं पाणी हा शब्द, पाणीतला णी जर पहिला लिहिला तर त्याचा अर्थ होतो हात, आणि जर णी दुसरा लिहिला म्हणजे दीर्घ लिहिला तर ते पाणी म्हणजे जल होतं. दीन जर पहिला दी लिहिला तर म्हणजे दिवस, दीन दुसरा दी लिहिला की गरीब दुःखी असा अर्थ होतो. असे अनेक शब्द आहेत. तर तद्वत या श्लोकामध्ये हा जो पहिला शब्द आहे कवी, तर त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आता या संपूर्ण श्लोकामध्ये भगवंतांचे वेगळे वेगळे गुण सांगितलेले आहेत. तर त्यातला पहिला गुण आहे कवी. आता आपल्या सगळ्यांना आत्ताच्या म्हणजे काय म्हणूयात व्यवहाराप्रमाणे कवी हा जो शब्द आहे तर त्याला आपण म्हणजे जो कविता करतो तो कवी अशा अर्थाने, म्हणजे ती जर स्त्री असेल तर कवयित्री आणि जर तो पुरुष असेल तर तो कवी. तसं तर एवढाच अर्थ आपल्यासाठी अभिप्रेत आहे, माहिती आहे. भगवंतांनी जेव्हा आपण 10वा अध्याय बघणार आहोत विभूती योगाचा, तर तेव्हा त्याच्यामध्ये ज्या मोठ्या संख्येने विभूती दिलेल्या आहेत तर त्यामध्ये कवी ही एक विभूती दिलेली आहे. तिथंही आपण त्याचा अर्थ पुन्हा वेगळ्या स्वरूपात उलगडून पाहणारच आहोत. इथे आता थोडाच अर्थ बघूयात, कारण इथल्या श्लोकापुरता जेवढा अभिप्रेत आहे तेवढं.
आता इथे कवी हा शब्द भगवंतांनी स्वतःला म्हणजे परमात्मा, परमपुरुष, दिव्य पुरुष असा जो आहे तर त्याला उपयोग म्हणजे त्याला हा योजलेला आहे, बरोबर. आता कवीचा मूळ अर्थ आपण बघितलं की विभूती योग आहे कवी म्हणजे. तर कशा अर्थाने, तर आपल्याला ठाऊक आहे ना की कवी काय करतात की जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे जिथे सूर्याचाही प्रकाश पोचणार नाही तिथल्याही काही काही अद्भुत अशा कल्पनांना कवी शब्दबद्ध करत असतो. हे आपल्या कवींचं कार्य. तसंच आपल्या शरीरातील सर्व विचारांना, अनुभवांना सर्व काळी हे आत्मतत्व प्रकाशित करत असतं आणि ते ह्या कवी या अर्थाने परमात्म्याचं अस्तित्व आहे. आता पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तूंना सूर्य प्रकाशित करतो म्हणून त्याला सर्वसाक्षी असं म्हणतात. कारण त्याच्या अस्तित्वाशिवाय कुठलं ज्ञान शक्य आहे का? हो, नाही, अशक्य आहे. म्हणून असं आहे की हे जे दिव्य तत्व आहे, चैतन्य आहे, परमात्म तत्व आहे, तर त्याला कवी असं संबोधलेलं आहे. आता कालौघामध्ये जगाच्या विषयासंबंधी किंवा भावभावनांसंबंधी जी काव्य रचली गेली, महान अशी काव्य आहेत. रामायण हे त्यातलंच एक महान काव्य आहे आणि आज इतकी म्हणजे 1000 वर्ष होऊन गेली तरीही ह्या काव्याचं जे चिरंतनत्व आहे किंवा जे चैतन्य आहे किंवा त्याची जी गोडी आहे ती अबाधित आहे. ती याचसाठी. आणि मग आता भगवंतांना इथे सांगण्याचा त्यांचा जो उद्देश आहे की कवींना क्रांतदर्शी कवी असंही म्हणतात. क्रांतदर्शी म्हणजे काय? हो, तर त्रिकालज्ञ म्हणजे जो वर्तमान, भूत आणि भविष्य या तीनही काळांना जाणतो तर तो क्रांतदर्शी. मग अर्थातच असे क्रांतदर्शी कोण आहेत? तर साक्षात भगवंत आहेत. म्हणजे आपण व्यवहाराचा संदर्भ जोडतोय ना की कवीला काही काही कल्पना असतात, काही द्रष्टे कवी आहेत की पुढे काय घडणार आहेत त्याच्याविषयी सुद्धा त्यांनी आत्ताच भाष्य करून ठेवलेलं असतं. आणि हे सगळं ते जे कवी करतात तर त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणजे त्यांच्या शब्दांच्याही पलीकडे जाऊन जे काही घडतं तर ते ह्या भगवंताच्या कवी या कल्पनेतून घडत असतं. पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे पुराण. आता त्याच्या आत्मतत्वाचं दुसरं जे वैशिष्ट्य आहे किंवा जे विशेषण आहे ते म्हणजे पुराण. आता हे पुराण जे आहे ना कसं आहे? हो, तर अत्यंत जुनं असूनही सतत नवीन आहे. ते पुराण आहे, ते पुरातन आहे, ते सनातन आहे. आणि ह्या आत्मतत्वामुळेच तर सगळ्या विश्वाची निर्मिती झाली, हो की नाही? आणि विश्वनिर्मितीचं ते कारण आहे. आणि विश्वनिर्मितीनंतर तेच आत्मतत्व, परमतत्व विश्वामध्ये अधिष्ठान रूपानं अस्तित्वात आहेत. म्हणजे विश्वनिर्मितीच्या पूर्वी पण ते होतं, आजही ते आहे. आणि विश्वाचा पूर्ण लय झाला तरी सच्चित आनंद स्वरूपात ते परमात्म तत्व राहतच. म्हणून ते पुराण आहे आणि ते पुरातन आहे. आता पुराण ही जी एक संकल्पना आहे ना तर ती परमेश्वराला आत्मरूपाने जाणायचं आणि त्याच्याशी एकरूप होण्याची ही प्रक्रिया आहे. वैयक्तिक आपल्या दैनंदिन जीवनात आपण पोथ्या पुराणं का ऐकायला जातो? तर परमेश्वराशी आपलं भावनिक नातं जोडण्यासाठी. पुराणातल्या कथा ऐकून आपण परमेश्वराच्या लीलांमुळे प्रभावित होतो, काही आपल्याला बोधही मिळतो. हा झाला आपला व्यवहार. त्याच्यानंतर पुढचा शब्द बघूयात, अनुशासितारम. म्हणजेच काय? हो, अनुशासन म्हणजे एक प्रकारची शिस्त. आपल्याला माहितीये सगळं नियंत्रण
करावं लागतं की नाही, नियोजन ठेवावं लागतं. सगळ्यांचा नियंता आहे हा परमेश्वर, मग त्याला तर हे अनुशासन केवढ्या मोठ्या प्रमाणावर करावं लागत असेल. विचार करा ना, आपण जे आहे ना त्याच्यात शोध लावले. म्हणजे आता चिक्कूची बी पेरली तर त्याच्यापासून चिक्कूचंच झाड येतं ना, आंब्याचं झाड तर येत नाही ना. मग त्या चिक्कूच्या त्या बीला म्हणजे त्याच्या अंतर्गत जी काही रचना असते सेल्सची ती आपण नक्की शोधून काढली, स्टडी केली, पण ती मुळात रचना तयार कशी झाली? आपल्याला प्रयोगशाळेमध्ये चिक्कूची बी तयार करता येते का? येत नाही. चिक्कूच्या झाडापासून आपण नवीन कलम तयार करू शकतो, रोप तयार करू शकतो. तयार फळ मिळालं कीच त्यातली बी घेऊन ती पेरावी लागते. आपल्याला प्रयोगशाळेत ह्या गोष्टी जमलेल्या नाहीत. मग हे केवढं मोठं अनुशासन आहे की कुठल्या फळाच्या बीतून ते झाडच अपेक्षित आहे येणं, आणि आज तागायत तसंच होत आलेलं आहे. आपण मागच्या वेळेला मानवी गर्भ जो उदरात वाढत असतो तर त्याची सुरुवातीची अवस्था म्हणजे अक्षरशः एक छोटासा सेलचा तो बॉल असतो, एम्ब्रियो. तर त्याची कशी कशी ती वाढ होत जाते आणि बरोबर नाकाच्या जागी नाक, डोळ्याच्या जागी डोळे, अशीच सगळी रचना होते की नाही. मग हे सगळं होण्यासाठी परमेश्वराचं केवढं मोठं प्रचंड अनुशासन आहे याचाही विचार आपण थोडासा का होईना करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे की अणो आणि यान. अणू आपल्याला माहितीये, अणू रेणू, अगदी अगदी सूक्ष्मातला सूक्ष्म तो अणू. मग इथे तेच आहे ना की म्हणजे परमेश्वर कशा कशात व्यापून राहिलेला आहे, तर तो अणू रेणूत व्यापून राहिलेला आहे. म्हणजे तो कणाकणात व्यापून राहिलेला आहे. जसं त्या हिरण्यकश्यपूनी त्या प्रल्हादाला विचारलं, बोल कुठे आहे तुझा तो भगवंत, कुठे आहे तो तुझा नारायण, आहे का या खांबात? प्रल्हाद कळवळून सांगत होता की होय, माझा नारायण सर्वत्र भरून राहिलेला आहे, इथे आहे तिथे आहे, माझ्यात आहे तुमच्यात आहे. पण हिरण्यकश्यपूला ते पटेना आणि म्हणून त्यांनी क्रोधाच्या आवेशात येऊन त्या खांबाला लाथ मारली आणि त्याचा अंतकाळ त्यांनीच आपल्याच पायाने ओढवून घेतला. आपण जे म्हणतो ना की आपल्याच म्हणजे पायाने आपलं मरण ओढवून घेणं, मरणाच्या दिशेने आपण स्वतःहून चालत जाणं म्हणजे काय, ते हिरण्यकश्यपूच्या कथेतून आपल्याला बघायला मिळतं. मुद्दा इथे असा आहे की अणू अणू रेणू रेणू मध्ये सुद्धा हा भगवंत सामावलेले आहे आणि हा सर्वस्व आहे. आता सर्वस्व म्हणजे सगळीकडे आणि त्याच्या पुढे सर्वस्व धातारम. आता धाता म्हणजे काय हो, तर सर्वांना धारण करणारं, पोषण करणारं तत्व. आता या सगळ्याची व्यवस्था भगवंतांनी लावली आहे. ज्यांनी चोच दिलेली आहे तोच चारा देतोय ना. आपल्याला कितीही म्हणजे शक्य आहे का? साधा विचार करून बघा, एखाद्या मैत्रिणीच्या घरी 4 दिवस डबा आपल्याला द्यायची वेळ येते, काहीतरी तिची अडचण असते म्हणून, किंवा एखादा नातेवाईक आपल्याकडे 8 दिवस येऊन राहणार असतो. पूर्वी हे खूप होतं, हल्ली आता हे प्रमाण खूप कमी झालंय. येता येता पोळी भाजी केंद्रातूनच सगळेजण आता आणायला लागले. पण एक जरा मधला काळ होता, 8 दिवस जर सलग समजा हॉस्पिटलमध्ये डबा कुणाला पोचवायचा, किती आपली धांदल व्हायची की नाही. घरातलं करा, नोकरी सांभाळा, तिथे हॉस्पिटलचा डबा द्या, बरं ते थोडंसं पथ्याचं काहीतरी करा. म्हणजे आपल्या रोजच्या रुटीनच्या बाहेर आता केटरिंग सर्व्हिस चालवणाऱ्यांची कथा वेगळी, पण आपल्यासारख्या सामान्य गृहिणींना आपल्या रोजच्यापेक्षा 8 दिवस जरी आपल्याला एक्स्ट्रा स्वयंपाक पाणी करायला लागलं तरी बापरे असं वाटतं. म्हणजे आपण विचार करून बघा, आपण फक्त आपल्या कुटुंबाला पुरतो, त्याच्या बाहेर जाऊन आपण पुरवूही शकत नाही. आणि मग एवढ्या पृथ्वीवरच्या या असंख्य जीवजंतूंचा आपण त्यांचं भरण पोषण करण्यासाठी काही विचार करू शकतो? अजिबात नाही. या सगळ्या प्राणी वनस्पतींचं आपण उत्तम प्रकारे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मात्र केलेलं आहे, ते करू शकतो. पण वेळ आली तर आपण यांचं भरण पोषण करू शकतो का? शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींची एक कथा आपल्याला ठाऊक आहे की त्या दगडाच्या कपारीत ती बेडकी होती, तर ती कशी सुखनैव तिथे नांदत होती. कोण तिला तिथं खायला देत होतं, कोण तिची व्यवस्था बघत होतं. आणि हे सगळं पाहिल्यावर शिवाजी महाराजांना
समर्थांनी जे काही सांगायचं होतं ते त्या प्रसंगातून अचूकपणे सांगितलेलं आहे आणि जसा गुरु तसा शिष्य या नात्याने शिवाजी महाराजांना सुद्धा नेमकेपणाने पोशिंदा म्हणजे काय याचा अर्थ उमगलेला आहे. सर्वस्य धातारम म्हणजे पोशिंदा, लाखोंचा, हजारो कोट्यावधीस या सगळ्या जीवजंतूंचा अगदी आपल्या सकट तो पोशिंदा तोच आहे. आता आपल्या सकट का म्हटलं तर आपण आपल्या कष्टाची भाकर जरूर मिळवून खातोय, पण कधी कधी असं घडतं न हो की जेवायला बसता बसता अचानक काहीतरी कारणाने आपल्याला जेवण सोडून जावं लागतं किंवा म्हणजे ऑफिसमध्ये डबाच विसरतो किंवा काहीही होऊ शकतं. म्हणजे समोर वाढून आलेलं ताट त्यातल्या घास सुद्धा आपल्या पोटात जाईल की नाही हे आपल्या मनावर नाहीये. हे ते सगळं त्या पोशिंद्याचं ही लीला आहे. म्हणजे भूक असताना अन्न मिळणं ही जबाबदारी त्या पोशिंद्याचीच आहे. आणि दुसरं सुद्धा ना की अन्न कधी कधी ताटकळत बसलेलं असतं की त्याला कोणी ग्रहण करायला सेवन करायलाच येत नाही, कारण अन्नाचा पण तो योग असतो. म्हणजेच पोशिंद्याचं किती महत्त्व आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल. आता यानंतर सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णन तमसः परस्ताद. अचिंत्य रूपम म्हणजे काय की त्यांच्या रूपाचा म्हणजे भगवंतांच्या रूपाचा विचार करता येतो का हो? आपण म्हणजे करतो, पण तो आपण जी काही सगुण रूप साकार रूप बघतोय माहिती आहेत कथातून पुराणातून तेवढंच, त्याच्या पलीकडे आहे का हो? ज्याला नाम आहे, रूप आहे, गुण आहे अशा विषयांचं आपण चिंतन करू शकतो. आपली बुद्धीची झेप तिथपर्यंत जाऊ शकते, पण परमात्मा हा बुद्धीचा विषय होऊच शकत नाही आणि मनबुद्धीच्या साहाय्याने त्याचं चिंतन करता येत नाही. आता पुढे आदित्य वर्णम म्हणजे हे चैतन्य स्वरूप हा परमात्मा हा सूर्याप्रमाणे नित्य प्रकाशमान आहे. तो कसा आहे तर तो स्वयंप्रकाशित आहे, त्याला दुसऱ्या कोणाची प्रकाशित होण्यासाठी गरज नाही. सूर्याच्या बाबतीत म्हणाल तर थोडंसं त्यालाही लिमिटेशन्स भगवंतांनी घालून दिली आहेत. रात्रीच्या वेळेला सूर्य आपल्याला दिसत नाही, वास्तविक सूर्य आहे पण पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीमुळे तो आपल्याला दिसत नाही. अमावस्येच्या रात्री चंद्र आपल्याला दिसत नाही, तो आहे पण आपल्याला दिसत नाही. आणि म्हणूनच तमसः परस्ताद म्हणजे अंधाराच्या पलीकडे सूर्यासारखा तेजस्वी जरी असला तरी सुद्धा त्यालाही मर्यादा आहेत आणि अंधाराच्या पलीकडे जाऊन जे अस्तित्वात आहे ते म्हणजे हे परमात्म तत्व. अशा प्रकारे परमात्म तत्वाचं नित्य निरंतर चिंतन करावं, अनुस्मरेत असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि शेवटच्या क्षणी जर हे चिंतन व्हावं असं अपेक्षित असेल तर सुरुवातीपासून त्याचा सराव करावा लागतो. यानंतरचा श्लोक पाहणारच आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत हरिओम.